श्री स्वामी समर्थ. कधी तुमचं असं झालं का की संकट वाढत जातं आणि तुम्ही देवापुढे विचारतात, स्वामी मी काय करू? जर हो तर ही गोष्ट खास तुमच्यासाठी आहे. एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. पण मन मोठं, पण परिस्थिती फारच हलाखीची होती. त्याच्या शेतीवर संकट येत होतं. पाऊस नाही, पाणी नाही, घरात पैसाही नाही. घरातल्यांचे चेहरे उदास आणि रामूचं मन अधिकच खचलेलं होतं. रामू रोज स्वामी समर्थांच्या फोटोपुढे बसायचा. डोळ्यात पाणी आणि मनात एकच सवाल, स्वामी मी काय करू? एक दिवस तो फार निराश झाला होता. सकाळपासून उपाशी तो वटवृक्षाखाली जाऊन बसला आणि तिथे त्याचे अश्रू थांबेनात. तेव्हा वृद्ध योगी आला. त्याचं रूप वेगळं, पण डोळ्यात अपार शांतता. ते हसले आणि म्हणाले, स्वामी तुझं काहीच करणार नाहीत. रामू चकित झाला. का बाबा? मी तर त्यांचा भक्त आहे. बाळा, स्वामी मदत करतात, पण त्याआधी तुम्हाला स्वतः उभं राहावं लागतं. एक पाऊल पुढे टाक, स्वामी 100 पावलं तुझ्यासोबत चालतील. फक्त देवासमोर रडत बसल्याने काही होत नाही. प्रयत्नाशिवाय कृपा मिळत नाही. त्या दिवसापासून रामू बदलला. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. शेती केली, मेहनत केली आणि हळूहळू आयुष्य बदललं. आज रामू गावात एक आदर्श माणूस ओळखला जातो. तुमच्या मनात विचार पडला असेल ना, स्वामी काय करू? तर उत्तर अगदी सोपं आहे. स्वामी तुमच्यासोबत आहेतच, पण पहिलं पाऊल तुम्ही टाका. प्रयत्न करा आणि श्रद्धा ठेवा. कारण स्वामी समर्थ तेव्हाच पुढे येतात जेव्हा भक्त स्वतःला बदलवतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात ना की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ते खरंच आहे. प्रयत्न करा, स्वामी नक्कीच तुमची साथ देणार. श्री स्वामी समर्थ.